लग्नानंतर होईलच प्रेम भाग 10। संध्याकाळी दादासाहेब म्हणाले, या महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्यासोबत। सत्येंद्र म्हणाला, हो आम्हालाही बोलायचं आहे तुमच्यासोबत। उद्या सुट्टी द्या आम्हाला, मोहिनीच्या माहेरी जाऊन येऊ आम्ही। दादासाहेब म्हणाले, हेच तर आम्हीही बोलणारच होतो तुमच्यासोबत। सगळे ठीक तर आहे ना? वेदांतने चिंतेने होत त्यांना विचारलं। ते अनिता सुद्धा रडतच होत्या। अनिता? वेदांतने भुया उचावून विचारलं त्यांना। तसं सत्येंद्रने ओसडून नजर इकडे तिकडे फिरवली। वेदांत मोठ्याने हसायला लागला। दादासाहेब म्हणाले, आमचे फौजदारांसाहेब अखेर त्यांच्या प्रेमात पडले की काय म्हणायचं का तुम्हाला तसं? सत्येंद्रने गालात हसत केसातून हात फिरवला। दादासाहेब म्हणाले, सत्येंद्र एक प्रश्न विचारू का तुम्हाला? तुम्हाला राग तर येणार नाही ना? सत्येंद्र म्हणाला, भाईजी परवानगी घ्यायची काही गरज आहे का तुम्हाला? असं मला नाही वाटत। त्याने नाराज होत उत्तर दिलं। दादासाहेब म्हणाले, मला खरंच अनितासोबत आयुष्य घालवायचं आहे की तुम्ही फक्त जबाबदारी म्हणून त्यांच्याकडे पाहताय? सत्येंद्र, आम्ही फार विश्वासाने त्यांचा हात तुमच्या हातामध्ये दिलेला आहे। आमचं चुकलं। त्यावेळी आम्ही तुम्हाला विचारून निर्णय घ्यायला हवाच होता, पण वेळेतच अशी होती की आम्हाला काही विचार करायला वेळच मिळाला नाही। सॉरी, स्वार्थी झालो होतो आम्ही तेव्हा। सत्येंद्र म्हणाला, भाईजी काय बोलताय तुम्ही? आम्ही मनापासून त्यांना आमची बायको मानतो आणि आमचं खरंच आमच्या अनितावर मनापासून प्रेम आहे, हे आम्ही कबूल करतो तुमच्या समोर। अजून आम्ही हे त्यांना सांगितलेलं नाही आहे, पण लवकरच सांगू आम्ही त्यांना। आमचं पहिलं प्रेम आणि शेवटचं प्रेम अनिताच आहे भाईजी। पण तुम्ही आज हे जे बोलून आम्हाला परक केलंत ना, आम्हाला खूप वाईट वाटलं। दादासाहेब म्हणाले, असं नाही सत्येंद्र। वेदांतने घट्ट मिठी मारली त्याला। दादासाहेब म्हणाले, आम्ही फार रश्मान समजतो स्वतःला भाईजी, की तुम्ही आमचे भाऊ आहात आणि लाडोसारखी बहीण आहे आमची। सत्येंद्र म्हणाला, वडिलांच्या जागी आहात भाईजी आम्हाला। वेदांतने पाठीवर थोपटतच त्याला म्हणाला, या आता उशीर झालेला आहे, उद्या लवकर निघूया घरातून। उद्याच्या दिवसांचा विचार करत दोघेही झोपी गेले। सकाळी स्वराला नेहमीप्रमाणे जाग आलेलीच होती। तिने डोळे किलकिले करत उघडले होते। डोळ्यांसमोर त्याचा हँडसम चेहरा दिसत होता। कोरीव भुवया, लांब सडक पापण्या, टोकदार कोरीव नाक, कपाळांवर अव्यस्त पसरलेले केस। तिने हलकेच त्याच्या केसातून हात फिरवलेला होता। मुलीपेक्षाही नाजूक होत होते त्याचे। तिला आवडत नसलेली क्वीन सेव तिने नाक मुरगडलं। दाढी पाहिजे नाही, ती मनात विचार करू लागली होती, मला दाढी सूट होईल की नाही? आहे तसेच छान आहेत ते, खूप सुंदर दिसतात। शेवटी तिने शिक्कामोर्तब केलाच। आज ती पहिल्यांदाच त्याला एवढ्या जवळून पाहतच होती, नाहीतर तो समोर आला की तिच्या पापण्यावर व्हायला तयारच नसायच्या। मनातच तिने आपल्या नशिबाला दाद दिली। स्वरा, तू ते झोपल्यावर नक्कीच हे करू शकते, मनात म्हणाली होती। तिने हळूच पुढं होऊन त्याच्या कपाळांवर हलकेसे ओठ टेकवले, त्यानंतर गालावर ओठ टेकवले। मागे होणारच तोच तो तिच्या अंगांवर आला। त्याच्या अशा करण्याने ती जरा घाबरलीच होती। राज म्हणाला, काय करत होतीस ग तू? स्वरा म्हणाली, ते म्हणजे ते तिचं तत पप होतच होतं। राज म्हणाला, सकाळी सकाळी बाराखडी म्हणायची सवय आहे का तुम्हाला? तसा तिचा चेहरा पाहण्यासारखा झालेला होता। त्याला मनातून खूप हसायला येत होतं। स्वीटी, आम्ही काय विचारतोय तुम्हाला? स्वरा म्हणाली, काही नाही, आम्हाला खाली जायला उशीर होतोय ना, जाऊ द्या। राज म्हणाला, असं नाही, पहिले आमच्या प्रश्नाचं उत्तर दे आणि मगच जायचं खाली। स्वरा म्हणाली, आहो, ती केविलवाण्या स्वरात म्हणाली होती, पण तो कसला ऐकतो? त्याने अंगातला टी शर्ट काढून टाकलेला होता आणि तो तिच्या अजून जवळ आला। त्याने मसल आणि बायसेप उठून दिसत होते त्याचे ॲप्स बघून तिने आवडा गिळला। तो मुश्किलपणे गालात हसतच होता। त्याने जवळ येत आपल्या शरीराचा पूर्ण भार तिच्यावर टाकत तिच्या कपाळांवर गालांवर ओठ टेकवलेले होते। त्याच्या शरीराचा स्पर्श होताच तिच्या अंगातून वीज संचारलेली होती। त्याने तिच्याकडे एक नजर पाहून आपला चेहरा तिच्या मानेत घुसडला। एका हाताने तिची कंबर होल्ड करत तिच्या मानेंवर ओठ टेकवले होते। ती अजूनच शहारली। त्याने तिच्याकडे पाहिलं। ती श्वास घेत डोळे बंद करून पडलेली होती। तिने त्याच्याकडे पाहिलं। राज म्हणाला, स्वीटी, क्या नाही किस यू?
तो तिच्या कानात कुजबुजत होता. तिने लाजत चेहरा ओंजळीत लपवला. तिने हात दूर करत त्याने ते आपल्या हातात पकडलेले होते आणि तिच्या ओठांजवळ झुकला होता. हलकेसे ओठ तिच्या ओठांवर ठेवले. तिचे ओठ ताब्यात घेत किस करायला सुरुवात केली. तो तिला हळूवार हाताळतच फुलवत होता, अगदी त्याच्या नात्यांसारखा. तिने डोळे बंद करत त्याला प्रतिसाद देऊ लागलेली होती. तसं तो अजून डीपली किस करू लागला. थोड्या वेळाने तो बाजूला झाला. ती जोरजोरात श्वास घेऊ लागलेली होती. त्याने पुन्हा तिच्या चेहऱ्यांवर, गळ्यांवर किस करायला सुरुवात केली. तिने दोन्ही हातात चादर घट्ट पकडली. त्याच्या उघड्या अंगाचा स्पर्श तिला काही सुचू देतच नव्हता. त्याने तिच्या पोटांवर ओठ टेकवले. तशी ती मोहरली. तिच्या अंगात वीज संचारली. तिच्या पैंजणांचा आवाज त्याला मधुर संगीतांसारखा भासतच होता. त्याने परत तिच्या जवळ येत ओठांवर ओठ टेकवली. ती त्याच्या केसात हात फिरवत, त्याला फिरवत प्रतिसाद देऊ लागलेली होती. त्याच्या जेंटलनेस तिला सुकवत होता. दोघेही एकमेकांत हरवून गेलेले होते. सकाळी मोहिनी इथेच उभं राहायचं का आपल्याला? चौघेही मोहिनीच्या माहेरी आलेले होते. पण मोहिनी घरात जाऊ की नको या भ्रमातच होती. अनिता म्हणाली, ताई चल ना ग. मोहिनी म्हणाली, चिव नको ग, आपण परत घरी जाऊ, मला खूप भीती वाटती. वेदांत म्हणाला, मोहिनी तू जर असाच विचार केलास तर तू त्यांना कधीच भेटू शकणार नाहीस. चल जाऊ आपण. सत्येंद्र म्हणाला, हो बहिणी, आपण जाऊन पाहू, जे होईल ते होईलच, बघून घेऊ पुढच्या पुढं. चौघेही घराजवळ आलेले होते. मोहिनीने बेल वाजवली. दरवाजा उघडला गेला. मम्मी. मोहिनीच्या आणि अनिताच्या तोंडून एकाच वेळी शब्द बाहेर पडले होते. उषा म्हणाली, कोण आहे? मागून आवाज आलेला होता. उषा म्हणाली, तुम्हीच बघा कोण आलेला आहे ते म्हणून. उषा म्हणजे मोहिनी आणि अनिताची मम्मी होती. अनिताचे वडील म्हणालेत. ते जाळाजवळ आले. या चौघांना पाहताच ते रागात थरथरू लागले होते. हिम्मत कशी झाली तुमची माझ्या दाराला पाऊल ठेवायची? उषा, जायला सांग यांना इथून. ते म्हणजे विनायक, मोहिनी आणि अनिताचे वडील, जे कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. उषा यांच्याकडे पाहून म्हणाले आणि तळकन आतमध्ये निघून गेले. मोहिनी म्हणाली, पप्पा एकदा ऐकून तरी घ्या ना आमचं. मम्मी तू तरी सांग ना ग पप्पांना. मोहिनी हताश सुरात म्हणाली होती. उषा म्हणाली, ते काय म्हणाले ऐकू नाही का आलं तुम्हाला? जा इथून. काय सांगू त्यांना आणि का ग? घर सोडून पडून जाताना आमचा विचार नाही आला का तुम्हाला? तेव्हा तुम्हाला तुमचं प्रेम आठवलं ना? आई वडील नाही ना? जा मग इथून. यांना आणि मला कुठलंही तोंड दाखवायची नाही तुम्ही. आम्हाला कुठलंही तोंड दाखवायची जागा ठेवलेली नाही आहे. काळं तोंड करून निघून गेल्या तुम्ही. तुम्ही दोघीही निघून जा माझ्या घरातून. कॉलेजमध्ये लोक त्यांना येता जाता टोमणे मारत होते की ज्या मुलीचं गुणगान गात फिरत होता त्यांनी तोंड काळं केलं म्हणून. आजी म्हणाली, उषा कोण आलंय ग? 70 ते 75 वर्षांच्या आजींचा आवाज आलेला होत्या. त्या दारापाशी आल्या आणि समोर या दोघींना पाहून चकित झाल्या. मोहिनी म्हणाली, आजी तू तरी समजाव ना ग मम्मीला आणि पप्पाला. मोहिनी म्हणाली. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. सुशीला म्हणाली, उषा मी काय म्हणते ग, पोरी बऱ्याच दिवसांनी आलेल्या आहेत घरी आणि जावई पण आलेले आहेत. त्यांना असं ताट कडक ठेवणं बरोबर नाही वाटत ग. येणारे जाणारे लोक काय विचार करतील तुला कळतं का? आजी म्हणजे सुशीला म्हणत होत्या. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.